नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। घट विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणायचा? हा मंत्र म्हटल्याने याचा अर्थ काय होतो की आपण दुर्गा मातेला म्हणजे देवीला प्रार्थना करतोय की आई पुढच्या वर्षी तू लवकर ये। त्याचबरोबर घट विसर्जन करण्यासाठी तुमचे जर घट नवमीला उठत असतील तर कोणती वेळ आहे, दशमीला उठत असतील तर कोणत्या वेळेमध्ये करायचे आहेत, त्याचबरोबर सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे घट विसर्जन करताना सुरुवात कशी करायची, सुरुवातीला कोणती गोष्ट करायची, त्याच्यानंतर काय करायचं, शेवटी काय करायचं, तळीभरण असेल, नैवेद्य, आरती, मंत्रासहित संपूर्ण सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे काही सर्व साहित्य आहे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये पूजासाठी आपण वापरलं होतं, त्याचबरोबर कलशावरचा नारळ आहे, तर यांचं विसर्जन कसं व कुठे करायचं, आणि त्याचबरोबर जे आपण पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी धान्य पेरलं होतं ते धान्य उगवलेलं आहे तर ते कधी उचलायचं आणि त्या धान्याचं काय करायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत। सर्वात अगोदर घट विसर्जन कधी करायचं हे बरेच जण विचारतात, तर हे तुमच्या कुळाचाराप्रमाणे असतं। तुमच्याकडे घट विसर्जन जर नवमीला केलं जात असेल तर तुम्हाला नवमीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या 9व्या माळेला तुमचे घट हलवायचे आहेत, उठवायचे आहेत, आणि तुमच्याकडे कुळाचाराप्रमाणे दशमीला हलवले जात असतील घट तर तुम्हाला दशमीला हलवायचे आहेत। हे व्हिडिओ मध्ये कोण काय सांगतं याच्यावर नसतं, ही जी गोष्ट असते ना ती आपापल्या कुळाचाराप्रमाणे असते। आता तुमचे जर घट नवमीला उठत असतील तर तुम्हाला 12 तारखेला सकाळी 10:58 आत घट हलवायचे आहेत। घटाला पूर्णावरणाचा सगळा नैवेद्य दाखवायचा आहे, तळी भरून घ्यायची आहे, आरती वगैरे सगळ्या गोष्टी करून, आणि तुमचा उपवास सुद्धा तुम्हाला 10:58 अगोदर सोडायचा आहे जर नवमीला तुमच्याकडे उपवास सुटत असेल आणि घट हालत असतील तर। आता तुमचे जर का घट दशमीला उठत असतील आणि दशमीला तुमचा उपवास सुटत असेल तर तुम्हाला 12 तारखेला सकाळी 10:58 नंतर घट हलवायचे आहेत आणि तुमचा उपवास जो आहे तो तुम्हाला सोडायचा आहे। ज्यांचे नवमीला घट उठतात त्यांच्यासाठी थोडंसं कसरतीचं आहे की सकाळी लवकर उठून पूर्णावरणाचा स्वयंपाक करणं, तळी भरणं असेल अगोदर तर तळी भरणं, त्याच्यानंतर घट उठवणं आणि उपवास सुद्धा सोडणं खूप हे होणार आहे। पण चला, वर्षातून एकदाच हा आपला मोठा सण येतो तर आपण वर्षभर तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करतो, मग एक दिवस इकडे तिकडे थोडासा आपल्याला त्रास झाला तर काही हरकत नाही, थोडंसं एक दिवस ॲडजस्ट करायचं। आता घट विसर्जन करताना सुरुवातीला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला तुमच्याकडे तळी कधी भरतात हे तुम्हाला माहिती असायला हवं, कारण बऱ्याच जणांकडे घट हलवण्यापूर्वी तळी भरली जाते आणि त्याच्यानंतर घट विसर्जन केले जातात, आणि बऱ्याच जणांकडे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी भरली जाते। तर तुम्हाला हे माहित असणं अगोदर गरजेचं आहे की तळी कधी भरायची, कारण तुमच्याकडे जर कुळाचाराप्रमाणे घट उठवण्याच्या आधी तळी भरत असतील तर तुम्हाला अगोदर तळी वगैरे सगळी भरून घ्यायची आहे। ते झाल्यानंतर आपले जे घट आहेत तळी कशी भरायची याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे आज दुपारीच, तो तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये मी अगदी व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे की तळी म्हणजे काय आणि तळी कशी भरायची। आता त्याच्यानंतर तुम्हाला आपले जे घट आहेत तर घटावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। घटावर हळदी कुंकू अर्पण केल्याच्या नंतर प्रार्थना करायची आहे। आता जसं की आता आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे तर माझ्या तोंडामध्ये ते नाव येईल, तर तुम्ही तुमच्या देवीचं नाव घ्यायचं। मी तुम्हाला एक सांगते की कशा पद्धतीने मी करते, तुम्ही असं किंवा तुमच्या मनाला जे वाटतं त्या पद्धतीने प्रार्थना करू शकता। आई अंबे, जगदंबे, तुळजाभवानी माते, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मला जशी जमेल तशी मी तुझी सेवा केली आहे आई। अगदी मनापासून अखंड दिवा असेल किंवा तुमच्याकडे घटस्थापना जे काही तुम्ही केलं असेल, दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे, हे सगळी सेवा मी तुमच्या चरणी समर्पित करते। या सेवेचा स्वीकार करावा। तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, मला व माझ्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य, प्रत्येक कामात यश मिळावं अशी मी प्रार्थना करते। आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कळत न कळतपणे माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करावी व त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत असा आशीर्वाद मला द्यावा, अशी सद्बुद्धी मला द्यावी, ही प्रार्थना करायची।
अजून तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोलायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की आता घट विसर्जन मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे। आता मी जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र जर तुम्हाला म्हणता नाही आला तर मी तुम्हाला दुसरा सोपा मंत्र सुद्धा सांगते। आता हा घट विसर्जन मंत्र म्हणण्यापूर्वी म्हणजे सुरुवातीला हळद कुंकू अर्पण केलं, त्याच्यानंतर प्रार्थना केली, क्षमा प्रार्थना मागितली। आता आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत। आता हा घट कोणी हलवावा तर तुमच्या घरातील पुरुष मंडळींनी हा घट हलवला तर अतिशय उत्तम, नाही तर मग तुम्ही महिलांनी हलवला तरी सुद्धा चालतो, पण जनरली पुरुष मंडळी करतात। तर उजव्या हातामध्ये त्यांनी अक्षदा घ्यायच्या आहेत जे घट हलवणार आहेत त्यांनी, आणि हा मंत्र म्हणायचा आहे, गच्छ गच्छ सुरश्रेष्ठे स्वस्थानम परमेश्वरी पूजाराधन कालेच पुनरागमनायच। हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र अवघड वाटत असेल, म्हणणं शक्य नसेल तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे। आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता। नवार्णव मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आणि आपल्या घटावर अक्षदा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर मग जो आपला कलश आहे तो आपल्याला उत्तरेकडे हलवायचा आहे, उत्तरेकडे थोडासा सरकवायचा आहे। या पद्धतीने आपण घट हलवले आहेत आणि मग त्याच्यानंतर जी काही तुमची आणि हो घट हलवण्यापूर्वी जे आपलं तुमच्याकडे पुरणाच्या आरत्या वगैरे असतील, नैवेद्य कशाचा असतो तो दाखवायचा, अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर घट हलवायचे आहेत। पुरणावरणाचा तुमच्याकडे नैवेद्य असेल तर सगळं मग स्वयंपाक वगैरे झालेला पाहिजे, तुम्हाला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे पुरणाचे दिवे बनवून त्याने आरती केली जाते, तर पुरणाचे दिवे बनवून तुम्हाला आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर मग हा मंत्र म्हणून आपल्याला घट जो आहे तो जागचा हलवायचा आहे। घट हलवल्यानंतर नैवेद्य वगैरे नाही दाखवायचा, अगोदर नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यानंतर मी जो हा मंत्र सांगितला तो हातामध्ये अक्षदा घेऊन घटावर टाकायचा आणि मग घट जो आहे तो आपल्याला उत्तरेकडे हलवायचा आहे या पद्धतीने। आणि इथे बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की जे पुरणाच्या आरत्या आपण केल्या होत्या त्याचं काय करायचं, तर ह्या पुरणाच्या आरत्या ज्या आहेत ना ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायच्या असतात। त्यातला आता कापूस वगैरे ते सगळं काढून साईडचं जे असतं ना ते खायचं असतं आणि मग समजा उरलेलं मग नंतर त्या पुरणाच्या आरत्या सगळ्या संपल्या नाही तर त्यातले कापूस वगैरे सगळं काढून टाकायचं, मधलं काळं जास्त जळालेलं वगैरे, आणि मग तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। तर या पद्धतीने या पुरणाच्या दिव्याचं आपण विसर्जन करू शकतो। आता घट हलवला, नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर आपण आरती केली। आरती कोणती करायची आहे? सुरुवातीला गणपतीची, त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारी आणि नवरात्रीची जी आपली आरती आहे ती करायची आहे। त्याचबरोबर तुमचे कुलदैवत जे आहेत त्यांची आरती करायची आहे आणि एक आरती तुम्ही स्वामींची करू शकता किंवा विठ्ठलाची करू शकता किंवा दत्त महाराजांची करू शकता। आमच्याकडे विठ्ठलाची केली जाते, तर तुमच्याकडे जी केली जाते या पद्धतीने 5 आरत्या ज्या आहेत त्या करायच्या आहेत। 5 आरत्या का करायच्या? कारण 3 आरत्या होतात, कारण एक गणपतीची, दुसरी दुर्गे दुर्गट भारी आणि तिसरी आपण नवरात्रीतली करत असतो। मग ह्या 3 झाल्यानंतर 3 आरत्या होतात, मग 3 करू नये म्हणतात म्हणून मग दुसऱ्या जी आहे मग एक कुलदैवताची घ्यायची आणि एक जी आहे ती तुम्ही तुमच्या गुरूंची किंवा कोणाचीही घेऊ शकता या पद्धतीने, किंवा तुमच्याकडे 3 आरती केलेल्या चालत असतील तर तुम्ही 3 सुद्धा करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही। आरती केल्याच्या नंतर मग हे जे घट जे आहेत ते आपल्याला सगळे हलवायचे आहेत। आता घट हलवल्याच्या नंतर हे जे धान्य आहे, जे आपण पेरलेलं धान्य आहे घटाच खालचं, तर हे धान्य लगेच टाकून द्यायचं नाही। घट हलवल्यानंतर हे जे धान्य आहे ते तुम्हाला तुमच्या कुळदेवीला, देवांना अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या ग्रामदैवत वगैरे दर्शनाला जातो तर तिथे सुद्धा ते अर्पण करायचं आहे। पुरुष मंडळींनी आपल्या टोपी खाली ठेवायचं आहे, टोपीवर ठेवायचं आहे आणि महिला आपल्या केसामध्ये हे लावतात। त्याचबरोबर हे जे धान्य आहे हे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, नवमीच्या दिवशी जरी तुमचे घट उठले असतील, घट हल्ले असतील तरी सुद्धा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, आणि दसऱ्याला जरी तुमचे घट उठले असतील तरी सुद्धा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हे जे धान्य आहे ना याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे। नवमी किंवा दसऱ्याच्या अगोदर याचं विसर्जन करायचं नाही। हे जे धान्य आहे तुमचं जर स्वतःचं शेत असेल किंवा आजूबाजूला कुठे शेत असेल तर त्याच्यामध्ये खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये हे धान्य ठेवायचं आहे। कुठेही पायंदळी पडेल किंवा उकंड्यावर किंवा तुमचं डस्टबिन वगैरे त्याच्यामध्ये हे धान्य टाकायचं नाहीये। दुसरं म्हणजे जे आपण फुलं, माळा जे काही या 9 दिवसांमध्ये वापरलेलं असेल ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। खाऊचे पानं वगैरे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे, वस्त्रमाळ वगैरे त्या सगळ्या।
आणि त्याचबरोबर जो कलशावरील नारळ आहे तो बऱ्याच जणांकडे काय आहे ना, तळी भरल्याच्या नंतर तो फोडला जातो आणि तो प्रसाद म्हणून वाटला जातो आणि तो खाल्ला जातो. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही ती नक्कीच करू शकता, कारण आपल्या घराण्यातील रूढी परंपरा ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि त्यानुसारच हे मोठे मोठे जे कुळाचार कुळधर्म या गोष्टी आहेत ना त्या आपण केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे फोडून खात असतील तर तुम्ही फोडून खाऊ शकता. आणि तुमच्याकडे जर हे विसर्जित करत असतील नारळ तर मग आपल्याला हे नारळ जे आहे ते तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा जिथे निर्माल्य वगैरे आपण टाकतो ना तिथे हे करू शकता. शक्यतो प्रवाहित करायचं किंवा असं जमिनीमध्ये जिथे शेत वगैरे आहे तिथे तुम्ही जमिनीमध्ये दाबून दिलं तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. आणि निर्माल्य जे आहे तुमच्या तिथे कुठं नदीच्या बाजूला वगैरे निर्माल्य टाकण्यासाठी मोठा कलश वगैरे असेल तुमच्या गावामध्ये तर त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा आपण सेम जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे खड्डा करून दाबून देऊ शकतो. पण कुठे पायंदळी पडेल किंवा रस्त्याच्या कडेला टाकायचं, नदीमध्ये फेकायचं तर असं करू नका, कारण एवढ्या भक्तिभावाने आपण नवरात्रीचे 9 दिवस पूजा आराधना केली आहे आणि मग हे जे निर्माल्य आपण साक्षात देवीला आपण अर्पण केलं होतं आणि ते नंतर पायंदळी वगैरे पडणं हे बरोबर नाहीये. त्याच्यामुळे हे जे फुलं वगैरे सगळे पानं आहेत ते निर्माल्य आपण विसर्जित करताना ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे जे निर्माल्य आहे ते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचं आहे, म्हणजे दसऱ्याच्या नंतर, दसऱ्याच्या अगोदर विसर्जित करायचं नाहीये. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नैवेद्य जो आहे तुमच्याकडे पूर्णावरणाचा असेल तर तो दाखवायचा. बऱ्याच जणांकडे अगोदर दही भाताचा दाखवला जातो आणि त्याच्यानंतर मग पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो. दही भाताचा नैवेद्य दाखवून घट हलवले जातात. तुमच्याकडे तसं असेल तर त्या पद्धतीने किंवा अजून कोणता नैवेद्य तुमच्याकडे वेगळा दाखवला जात असेल तर तो दाखवून तुम्ही तुमचे घट जे आहेत ते हलवू शकता.